तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। आता या ठिणगींना वनवा पेटतो की काय अशी परिस्थिती आहे। कारण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे कार्यकर्ते आता एकमेकांच्या उरावर बसू लागलेत। ठाण्यातला राडा ही उद्याच्या संघर्षाची नांदी नाही ना असा प्रश्न अनेकांना पडलाय। ठाण्यात शिवसेना भाजपमध्ये दोस्तीत कुस्ती। भाजप नगरसेवकाची शिवसैनिकाला मारहाण। कोकणातही शिवसेना भाजपमध्ये शिमगा। ठाणे जिल्ह्यात पक्षांतरावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडलेली असताना ठाणे शहरातील दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला। ठाण्यातल्या पाचपाखाडी परिसरात BSUP योजनेच्या लाभार्थ्यांच्या मुद्रांक शुल्कात सवलत मिळाल्यानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला, पण त्यावरून शिवसेना भाजपमध्ये वाद पेटला। भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवारांनी शिवसेना उपविभाग प्रमुख महेश लहाने आणि शाखा प्रमुख हरेश महाडिक यांना मारहाण केली। भाजप आणि शिवसेनेतल्या श्रेयवादाच्या लढाईतून ही घटना घडल्याची चर्चा आहे। स्थानिक आपले नारायण पवार यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला। बोलतो हे आम्ही केलेलं आहे सगळं, तुम्ही श्रेय घेता, हे करताय। बोललो आम्ही तुम्ही घेता तर आम्हाला काय, आम्ही आमच्या कानफाडात मारली, याला मारलं, मला मारलं, हे चुकीचं आहे ना, हे चुकीचं आहे। हे चुकीचं असल्यामुळे आम्ही त्यांना समजून सांगितलं, साहेब तुम्ही नगरसेवक आहे, नगरसेवक असं जर लाताबुक्क्यांनी मारतोय त्याचा अर्थ काय। काल लोक जल्लोष करण्यासाठी खाली उतरलेले, तिकडून 50 ते 60 लोकांचं नारायण शंकर पवार इथे घेऊन आले आणि आम्हाला डायरेक्ट येऊन मारहाण चालू केली। मला मारहाण केली, शाखा प्रमुख हरीश महाडिक यांना मारहाण केली की तू का नेता झाला का असं वगैरे त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली। सर्वसामान्य लोक राहणार तर त्यांना ते 1 रुपया 1% स्टॅम्प ड्युटी भरायला त्यांना खूप त्रास होत होता। तर आता चांगलं केलं, त्याच्यात आम्ही पण त्या जल्लोष मध्ये आहेत ना, आम्ही महायुतीमध्ये आहेत। आम्ही असं ते कालचे आरोप केलेत ना, त्या आरोपामध्ये तथ्य नाही, कुठं काही केलेलं नाही, काही हे केलेलं नाही। महायुतीतल्या मित्रपक्षात सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईत झालेल्या राडावरून विरोधकांनी जोरदार निशाणा साधलाय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना मारलं। आजोबाई बाई हुडॉन बोलणारे गेले कुठे? बापरे, चांगलं आहे, मी त्याला समर्थन नाही देत, पण जे चाललंय ते चांगलं चाललंय। असं त्याचे आता राज्यात होते ते खाली महानगरपालिका, आता नगरपालिका, ग्रामपंचायती पण होत आला। आता शिंदेच्या लोकांना चोपलं, मुंबईत चोपलं, ठाण्यात चोपलं, आता एका तालुक्यात चोपतील, एखाद्या ग्रामपंचायत चोपतील, म्हणजे विषय संपत। एकीकडे ठाण्यात हा वाद पेटलेला असताना सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस समोर आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपनं स्वबळाचा नारा दिला, त्या विरोधात कणकवली शहर विकास आघाडीची मोट बांधण्यात आली। शिंदेच्या शिवसेनेनंही या आघाडीला पाठिंबा दिला। सिंधुदुर्गात युती न झाल्यावरून शिवसेना आमदार निलेश राणेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला। सन्मान्य बावनकुळे साहेबांना बघितलेलं आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून, सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील साहेबांना बघितलंय प्रदेशाध्यक्ष म्हणून। ते कधी एका दोन जिल्ह्याचे वाटले नाहीत, अख्ख्या महाराष्ट्राचे वाटले। आपण प्रदेशाध्यक्ष फक्त 2-3 जिल्ह्याचा, हे कुठेतरी मला आश्चर्य वाटलं की 3-3 दिवस प्रदेश अध्यक्ष सिंधुदुर्गात बसतात आणि 2-3 जिल्ह्याचंच नेतृत्व प्रदेश अध्यक्षांकडून होत आहे। स्थानिक आमदार आहेत तर त्यांनी असा एक आरोप केलाय की जी महायुती आहे ती रवींद्र चव्हाण यांच्यामुळे तुटली। असं कुठेही त्यांनी नाव घेतलेलं नाही। आम्ही प्रत्येक प्रेस आणि प्रत्येक माहिती घेणाऱ्यापैकी आहोत, म्हणून कोणी अशा पद्धतीची लावालावी करत असेल तर आम्ही काय त्याला खतपाणी देणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत कुरबुरी कायम आहे। महायुतीत शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेली फोडाफोडी, मंत्र्यांनी कॅबिनेटवर टाकलेला बहिष्कार, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलेली समज, त्यानंतर शिंदेनी घेतलेली अमित शहांची भेट, अशा घडामोडी गेल्या 3 दिवसात घडल्या। भाजपात झालेल्या पक्षप्रवेशावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे, मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजीची चर्चा फेटाळून लावली आहे।
कधी कधी असतं, भांड्याला भांडं लागत असतं. म्हणून तर याचा एवढा काही घटस्फोटापर्यंत आलेल्याचा चित्र जे काही तयार केलं जातं हे चुकीचं. घर म्हणल्यानंतर हे लागत असतं. याचा तुम्ही चुकीचा अर्थ लावून घेऊ नका. एखाद्याने थोडं डोळे वटारून जरी पाहिलं तर आता युतीमध्ये भडकाव होणार, आता युती संपुष्टात येणार, असे काही प्रकार नाही. युती मजबूतीने काम करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगतंय. या निवडणुकीत दोन्ही पक्षातला सुप्त संघर्ष पहिल्यांदाच चव्हाट्यावर आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.